गेल्या काही वर्षांपासून हवामानातील अनिश्चितता वाढत असून त्याचा थेट परिणाम कोकणचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूस आंब्याच्या उत्पादनावर होत आहे। यंदाचा हंगामही त्याला अपवाद ठरलेला नाही। यामुळे बदलत्या वातावरणावर मात करण्यासाठी कोकणातील आंबा बागायतींचे पुनर्जीवन आवश्यक आहे, असे ठाम मत डॉक्टर बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठातील कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर योगेश परुळेकर यांनी व्यक्त केले आहे। यावर्षी कोकणामध्ये आंबा बागांमध्ये खरं म्हटलं तर मोहर येण्याची परिस्थिती फार चांगली होती। बहुतांशी आंबा बागांना चांगला मोहर देखील आला होता। परंतु आज जर परिस्थिती बघितली तर ज्या प्रमाणात मोहर होता त्या तुलनेमध्ये अत्यल्प आणि काही ठराविक बागांमध्येच आपल्याला फळांची फलधारणा झालेली दिसून येते। याचं मुख्य कारण असं आहे की जर यावर्षी आपण बघितलं तर नोव्हेंबरपासून म्हणजे पाऊस गेल्यापासून लगेच थंडीला सुरुवात झाली आणि आजपर्यंत जवळजवळ 3 महिने सातत्याने रात्रीचं तापमान जे आहे ते कुठेतरी 15 डिग्री सेल्सिअसच्या खालीच राहिलेलं आहे। दापोलीचा जर विचार केला तर ते 12 डिग्री सेल्सिअसच्या खालीच हे तापमान राहिलेलं आहे। आणि या कमी तापमानामुळे एकतर जो मोहर आला होता त्यामध्ये संयुक्त फुलांचं प्रमाण हे कमी राहिलं होतं। त्यानंतर परागीभवनाची समस्या कमी तापमानामध्ये मोठ्या प्रमाणावरती निर्माण होते, त्यामुळे फलधारणासुद्धा अत्यल्प झालेली आहे। आणि जर आपण बघितलं दिवसाचं आणि रात्रीचं तापमान यामधला जर फरक बघितला तर हा फरक साधारणपणे 17, 18, 20 डिग्री सेल्सिअसच्या आजूबाजूला आहे। म्हणजे आत्ता दुपारचं तापमान हे 35, 36, 37 डिग्री सेल्सिअस एवढं वाढत चाललेलं आहे। रात्रीचं तापमान मात्र त्या तुलनेने एक 15, 16 डिग्रीच्या आसपास 20 डिग्रीचा सेल्सिअसचा जो फरक आहे त्या फरकांमुळे कोकणामध्ये चांगला मोहर येऊन देखील आंबा बागांना फलधारणा आपल्याला अत्यल्प झालेली दिसून येते। अजूनसुद्धा काही बागांमध्ये मोहर येतोय किंवा फळं वाटाणा किंवा त्यापेक्षा कमी आकाराची आहेत। यामध्ये आपल्याला फलधारणा टिकवायची असेल तर या वाढत्या उन्हामध्ये झाडांना पाणी देणं सारखे उपाय आपल्याला करावे लागतील, जेणेकरून फळगळ काही प्रमाणामध्ये थांबवता येते। सर, यावर्षी कोकणातला शेतकरी आंबा बागायत शेतकरी संकटात आहे असं तुम्हाला? फलधारणा कमी झाल्याने साहजिक उत्पादन कमी होणार आहे, त्यामुळे हे एक प्रकारचं संकटच आहे। बरं, आणि समजा आत्ता मोहर येतो किंवा जिथे आत्ता फलधारणा होते ते साधारण मार्केटमध्ये ते हापूस कधी येते? आत्ता जो मोहर फुलतो म्हणजे आता जर फलधारणा झाली तर याच्या पुढे किमान 90 दिवस लागतील तो आंबा तयार व्हायला। काही ठिकाणी 90, काही ठिकाणी 100 हे तापमानावरती अवलंबून असतं। त्यामुळे हा फेब्रुवारी महिना आहे, फेब्रुवारीचा निम्मा फेब्रुवारी झालेला आहे। मार्च, एप्रिल, मे हा मेच्या शेवटच्या आठवड्यापासून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तयार होईल। परंतु त्यावेळी पावसाचा कालावधी तो आहे, त्यामुळे पाऊस कधी सुरू होतो त्याच्यावरती त्या फळांचं भवितव्य अवलंबून आहे। शेतकऱ्याच्या हाती काही लागेल का? आताच काही सांगू शकत नाही। गेल्या वर्षी पावसाळा लवकर सुरू झाला होता, त्यामुळे आंब्याचं नुकसान मोठं झालं होतं। यावर्षी फलधारणा कमी आहेच, त्याच्यानंतर जर पावसाळा सुरू झाला तर अजून शेतकऱ्याला त्याचा तोटा निश्चितपणे होईल। सर, शास्त्रज्ञ म्हणून तुम्ही यावर्षीच्या उत्पादनाबद्दल काय सांगाल? यावर्षीचं उत्पादन हे कमी आहे हे सर्वश्रुत आहे, सगळ्यांना माहिती आहे। परंतु हा बदलत्या वातावरणाचा जो फटका आहे तो दरवर्षी थोड्याफार प्रमाणात आपल्याला येतच राहणार आहे। त्यासाठी हळूहळू आपल्याला झाडं सुदृढ करणं, झाडांचं पुनरुज्जीवन करणं, सूर्यप्रकाश आणि त्याच्यामध्ये हवा चांगली खेळती राहील याच्यासाठीचं नियोजन करणं, पाण्याची व्यवस्था करणं यासारखे उपाय या येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला निश्चितपणे करायला लागतील।